नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे सौदामिनीने सगळे प्रयत्न केलेले आहेत. म्हणजे काही झालं तरीही आर्णव आणि ईश्वरी या स्पर्धेला पोहोचू नयेत यासाठी तिची सगळी तयारी झालेली आहे. इव्हन आकाश आणि नम्रताला सुद्धा पासेस दिलेले नाहीत. आणि त्यानंतर आकाश आणि नम्रताने जो काही गोंधळ घातलेला आहे आणि आकाशने त्या आयोजकाची गच्चंडी पकडलेली आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. कारण आर्णव आणि ईश्वरीवरती सुद्धा खूप मोठं संकट येतं. गुंड हल्ला करत असतात, पण त्यातून आर्णव ईश्वरीने गुंडांची धुलाई केलेली आहे. आणि त्यानंतर इकडे विठ्ठल रुक्मिणीची पालखी आलेली आहे आणि त्या देवाच्या आशीर्वादाने सगळं व्यवस्थित होणार आहे असं ईश्वरी आर्णवला सांगत आहे. आर्णवला सुद्धा कुठेतरी बरं वाटलेलं आहे. त्याचबरोबर वल्लरी आणि उदयकांत मिळून रमाकांतला विचारत आहेत की सांग सांग आम्हाला बोल. तेव्हा रमाकांत मात्र स्पष्टपणे सांगत आहे की गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा अंत तर होणार आहे आणि तो लवकरच होणार आहे असं रमाकांतने ठणकावून सांगितलेलं आहे. इकडे मात्र पाहायला मिळतं की वल्लरी भयानक अशी चिडलेली असते आणि ती रमाकांतला जाब विचारत आहे. खरं तर रमाकांतने स्वतःच्या कष्टाने स्वकर्तृत्वावर सगळं कमवलेलं होतं, पण या वल्लरीने प्रत्येक वेळेस येऊन त्यामध्ये तिने खोडा घातलेला आहे. आणि त्यांचा संसार मोडण्यामागे, सात्विकाच्या मृत्यूमागे सुद्धा वल्लरीच आहे. तर हे आपल्याला कसं होणार आहे ते डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर इकडे आता सौदामिनीने गुंडांना फोन केलेला असतो आणि ती गुंडांना विचारत असते काय झालं. तर गुंड मात्र तिला सांगत असतात की अहो मॅडम, एक लोचा झाला. तेव्हा ती म्हणते काय झालं. नाही, ते अर्णव राजा शिर्के आणि त्याची बायको त्यांनी गाडी दुरुस्त केली आणि ते निघालेत स्पर्धेकडे, ते पोहोचतील आता. सौदामिनी म्हणते काय चाललंय हे सगळं. नाही, मी पैसे कशाला दिले होते, त्यांना अडवून ठेवायसाठी दिले होते ना, मग हे सगळं काय चाललंय. तेव्हा तो म्हणतो की अहो मॅडम, मी माझ्या बाजूने सगळे प्रयत्न केले हो, काहीच उपयोग झालेला नाहीये. तर ती म्हणते आता जे वाटेल ते कर, जे वाटेल ते कर, पण काहीही झालं तरीही ते दोघंही स्पर्धेला पोहोचता कामा नयेत. इकडे अर्णव आणि ईश्वरी निघालेले असतात. अर्णव म्हणत असतो की आज पहिल्यांदाच मी अशी वटपौर्णिमा पाहिली. मी सिंदूर, तू तर मला वड बनवलंयस आज. तेव्हा ईश्वरी म्हणते अर्णव सर, एवढं काय नाही, पूजा केली, अगदी रितसर पूजा केली, वेगळं काही केलेलं नाहीये. मग ती म्हणते की मी तुम्हाला सांगू का, आम्ही लहान असताना ना अशी जोरदार आमची तयारी असायची. 2 दिवस आधीपासूनच तयारी असायची. मी, आई, नमुताई, बाबा, आम्ही सगळेच जण वडाची पूजा करण्यासाठी जायचो. तेव्हा मग अर्णव म्हणतो की तुम्हाला माहिती आहे का. तेव्हा ईश्वरी म्हणते तुम्हाला माहिती आहे का. तेव्हा अर्णव म्हणतो की हो. मग बाबा आईला उचलून घ्यायचे, एकत्र फेऱ्या मारायचे आणि मग पूजा केली जायची. तेव्हा ईशू म्हणते की नाही नाही, तसं नाहीये. बाबा आईचा हात प्रेमाने हातात घ्यायचे आणि दोघं एकत्र फेऱ्या मारायचे. आणि मग ईश्वरी सांगत असते की अजून सांगू का तुम्हाला. तेव्हा अर्णव म्हणतो की कसं आहे, नॉनस्टॉप तुझं तोंड बंद होणार आहे का, ते चालूच राहणार आहे, ते काय माझ्यासाठी नवीन आहे का, असं अर्णव तिला चिडवत असतो. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते की सर, तुम्ही असं नाही बोलायचं माझ्याशी, असं म्हणत ती अर्णवला विचारत असते. त्यावरती अर्णवचं म्हणणं असतं की मला माहिती आहे हे सगळं काय होणार आहे आणि कशा पद्धतीने होणार आहे, हे सगळं मला माहिती आहे. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते म्हणजे. तेव्हा अर्णव म्हणतो की बरोबर आहे, मग बाबांनी उचलून घेतलं आणि मग फेऱ्या मारल्या. ईश्वरी म्हणते अहो ऐकून तरी घ्या तुम्ही माझं, मी काय म्हणते ते आधी ऐकून घ्या. मग अर्णव सांगू लागतो की बोल. मग ईश्वरी सांगते नाही, आईच्या पायातला काटा बाबांनी काढला आणि त्यानंतर दोघांनी एकत्र फेऱ्या मारल्या. मग ती विचारते तुमच्या काही आठवणी नाही आहेत का लहानपणीच्या, तुम्ही नाही जायचं आई बरोबर, असं ती विचारते. अर्णव मात्र शांतच राहतो. ईश्वरीने सहज असं विचारलेलं असतं, पण हे सगळं जे काय आहे ना ते ज्या पद्धतीने घडत असतं ते पाहून ईश्वरी शांत होते. इकडे अंजली तयार होऊन आलेली असते. मामा त्याचबरोबर अंजली आता स्पर्धेला जाण्यासाठी निघतच असतात. तेव्हा मामा म्हणतो की नाही थांब, तुझी मामी अजून आलेली नाहीये, मी बघतो तिचं काय चाललंय ते, तिला किती वेळ लागणार आहे ते पाहतो. असं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा इकडे ईश्वरी अर्णवला विचारते. अर्णव म्हणतो की नाही असं काही नाहीये, पण मागच्या वर्षी ना मला काय म्हणायचंय माहितीये का की ताई मला बोलली होती चल तू, पण मी काही तिच्याबरोबर गेलो नाहीये, असं अर्णव सांगत असतो. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते हो का, म्हणजे तुम्हाला जायचं होतं पण तुम्ही गेला नाही, तसं झालं का.
असं ईश्वरी त्याला विचारते. तेव्हा मात्र अर्णव शांतच राहतो. मग ईश्वरीला म्हणतो की बोल ना, काय झालं, म्हणजे अजून काही सांगायचं होतं का, असं म्हणत तो ईश्वरीला बोलायला लावत असतो. पण ईश्वरी मात्र आता पुन्हा तिची बडबड नॉनस्टॉप चालू झालेली असते. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, आज ना मी पहिल्यांदाच बघितलं, म्हणजे असं टायर चेंज करताना वगैरे. मग तुम्ही खरंच ग्रेट आहात हो अर्णव सर, असं ईश्वरी त्याला सांगत असते. तेव्हा अर्णव म्हणत असतो, काय केलं मी एवढं. तेव्हा ईश्वरी सांगते की अहो तुम्ही अर्णव सर आज जे काही केलंय ना, खरंच खूप ग्रेट आहात तुम्ही. आणि मग अर्णव म्हणतो, नक्की काय केलंय मी. तेव्हा ती म्हणते, असं टायर वगैरे बदलणं वगैरे. तेव्हा तो म्हणतो, त्यात काय एवढं, ते तर आलंच पाहिजे ना. आणि दुसरी गोष्ट काय, एवढं काही खास केलेलं नाहीये मी. इकडे मामा वल्लरीला शोधत रूममध्ये आलेले असतात आणि मामा शोधत असतात तेव्हा तिथे त्यांना रक्त सांडलेलं दिसतं. नक्की त्यांना लक्षात येतं काहीतरी असा प्रॉब्लेम आहे ज्यामुळे या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. हा विचार मामाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. तेवढ्यात आकाशचा फोन येतो. आकाश मामांना म्हणतो की मामा, बाबा, ते ना माझं ते पासेस राहिलेले आहेत, ते तेवढे आत आहेत का बघा ना. तेव्हा मामा म्हणतात की चालेल, मी पाहतो, काळजी करू नको. आणि अर्णव आणि ईश्वरी अजून पोहोचले नाहीयेत हे सुद्धा मामाला समजतं. आता मात्र इकडे मामाला टेन्शन आलेलं असतं की काय झालं असेल. आजी कधीची गाडीत जाऊन बसलेली आहे, इकडे अंजली सुद्धा काळजी करत आहे, हे रूममध्ये पडलेलं रक्त, या सगळ्या गोष्टींचा विचार सुरू झालेला असतो. आणि त्याच वेळी इकडे नम्रता मात्र विचार करतच असते. आता मामा इकडे सगळीकडे ते पासे शोधत असतात. त्याच वेळी अंजली तिथे येते आणि म्हणते, अरे मामा काय झालंय, सगळं व्यवस्थित होईल ना. तेव्हा मामा सांगतात की अगं ते पासेस आहेत ना, ते सापडत नाहीयेत, त्यांना तिथेही सापडत नाहीयेत. आता मी घरात पण सगळीकडे शोधलं, थांब मी अजून एकदा शोधून बघतो आहेत का ते, म्हणजे लक्षात येईल. असं म्हणत आता पासेस शोधायला सुरुवात केलेली असते. आणि मग इकडे जेव्हा अंजली म्हणते की नाही रे, मला काहीतरी वेगळं वाटतंय, पासेस नाही आहेत का, थांब आपण जरा वेगळा विचार करूया, नक्की कुठे असतील ते. आणि त्याच वेळी इकडे आकाश आणि नम्रता आता आयोजकांकडे आलेले असतात आणि त्यांना विचारत असतात की तुम्ही आम्हाला पासेस दिलेलेच नाही, तुम्ही जे आम्हाला किट पाठवलेलं होतं त्याच्यासोबत पासेस नव्हते. तेव्हा ते म्हणतात की हे बघा, तुम्हाला मी सांगितलं होतं फोनवर की डुप्लिकेट पासेसची व्यवस्था केली जाणार नाही, तुमच्यासाठी स्पेशल ट्रीटमेंट का द्यायची. तेव्हा आकाश म्हणत असतो की हो, मी म्हणतच नाहीये की आमच्यासाठी स्पेशल ट्रीटमेंट द्या, पण ते पासेस अवेलेबल नाहीयेत तर ते का नाहीयेत ह्याचं उत्तर मी तुम्हाला विचारतोय. तेव्हा मात्र आयोजक म्हणत असतात की नाही, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, ते पासेस तुम्हाला मिळणार नाहीत, मग त्यामुळं तुम्ही पुन्हा मागायला यायचं नाही. तेव्हा आकाश म्हणतो की इतक्या वेळ झालं मी शांतपणे ऐकून घेतोय, तुमचं आधीच चाललेलं आहे. असं म्हणत आकाशने त्या आयोजकाची कॉलर धरलेली आहे आणि त्याला जाब विचारायला सुरुवात केलेली असतो. तेव्हा इकडे नम्रता मात्र हे सगळं पाहत असते. नम्रता म्हणत असते, आकाश शांत व्हा जरा, आकाश शांत व्हा जरा, असं म्हणत ती आकाशला शांत करत असते. परंतु ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात त्या विचित्र अशा चाललेल्या असतात. आणि त्याच वेळेस आकाशने जरी जा विचारलेला असला तरी नम्रता मात्र शांतपणे हे सगळं हँडल करण्याचा प्रयत्न करत असते. नम्रताला माहिती असतं की काय झालेलं आहे आणि मग आकाशला ती शांत व्हा आकाश असं म्हणत ती शांत करत असते. आणि तेव्हा मात्र आकाश म्हणत असतो की नाही, यांनी पासेस दिलेलेच नव्हते, मी त्यांना आल्यापासून शांतपणे सांगत आहे आपल्याकडे पासेस नाही आहेत, आपल्याकडून पासेस कसे घालवतील, कारण सगळं साहित्य तर आपण आपल्या सोबत आणलेलं आहे आणि फक्त पासेसच नाही आहेत, याचा अर्थ काय, असं म्हणत ती जाब विचारायला सुरुवात करते. तेव्हा मात्र इकडे आयोजक चिडलेले असतात. ते म्हणत असतात की नीट तुम्ही जे काय वागताय, जे काय तुमचं चाललेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं चाललेलं आहे, असं आयोजक विचारत असतात. तेव्हा नम्रता शेवटी त्यांच्या हातापाया पडायला सुरुवात करते आणि म्हणते की बाद झालं, आतापर्यंत झालेलं आहे. आकाश तुम्ही शांत व्हा, कारण काही झालं तरीही याच्यामध्ये आपण थोडं शांत घेणं गरजेचं आहे. त्यांना ते नम्रता आयोजकांना म्हणते की ठीक आहे, तुम्ही पासेसची व्यवस्था करा प्लीज. तेव्हा ते म्हणतात जे इथं फिजिकली प्रेझेंट असतील त्यांच्यासाठीच आम्ही पासेसची व्यवस्था करू. तेव्हा मात्र आकाशला खूप राग येतो. आकाश म्हणतो की काय चाललंय नम्रता तुझं, मला कळेल का, म्हणजे विचार करणं साधी गोष्ट तुला कळत नाहीये का. आपल्या पासेसचं तू बघितलंय, दादा आणि ईश्वरीच्या पासेसचं काय, असं म्हणत आता जाब विचारलेलं असतो. तेव्हा मात्र इकडे ती म्हणते की राहू दे ना, सोड आता ते, कारण आपलं आपल्याला बघितलं पाहिजे, असं म्हणत ती सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आता विचारू लागते. तेव्हा मात्र इकडे अर्णव आणि ईश्वरी निघालेले असतात. त्यांच्या दोघांच्याही डोक्यात
विचार सुरू असतात आणि मग अचानक गाडीच्या समोर गुंड येतात. अर्णवला प्रश्न पडतो की हे सगळं काय चाललंय आता. तेव्हा मात्र इकडे ईश्वरी जेव्हा हे सगळं पाहते तेव्हा ईश्वरी गाडीतून खाली उतरत असते. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही मिसिंदर, तू गाडीतून खाली उतरायचं नाही. अर्णव गाडीतून खाली उतरतो. ते गुंड 5-6 जण असतात, त्यांची धुलाई करायला सुरुवात करतो. खरं तर हे सगळं जे काही घडत असतं ते पाहून अर्णवला धक्काच बसलेला असतो, कारण अचानक ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने धावून आलेल्या असतात. त्यामुळं प्रश्न तर पडलेला असतो, परंतु ज्या पद्धतीने हे सगळं घडत असतं त्यावेळेस मात्र इकडे अर्णव विचार करायला सुरुवात करतो. काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी सोडवणं तेवढंच गरजेचं असतं. इकडे उदयकांत आणि रमाकांत. उदयकांत म्हणत असतो की काय आहे हे सगळं, म्हणजे तुला काय वाटलं तुला एवढं सहजासहजी मी सोडून देईल? नाही नाही, कधीच नाही. एवढं सहजासहजी मी तुला कधीच सोडून देणार नाही, एवढं लक्षात ठेव, असं उदयकांत बोलत असतो. तेव्हा मात्र रमाकांत म्हणत असतो की मला खरं तर प्रश्न पडतो की एकाच आईची दोन्ही मुलं ना, पण तू असं कसं रे झालास? तेव्हा तो म्हणतो तुझ्यामुळं. एवढं सगळं केलं होतं, एवढं सगळं मी मिळवलं होतं, पण तुझा तो चिंटू आला आणि त्याने सगळं हिसकावून घेतलं आणि माझी कॉलर पकडून मला फरफटत बाहेर नेऊन टाकलं. त्या सगळ्या गोष्टींचा मला बदला घ्यायचा आहे आणि त्यासाठी हे सगळं केलंय. तेव्हा इकडे रमाकांत म्हणतो त्या वल्लरीला माझी मुलं मामी म्हणून आईचा मान देत सांभाळत आहेत, पण तिने एवढ्या खालच्या थराला जाईल असं कधीच वाटलं नव्हतं. इकडे रमाकांत मात्र चिडलेला असतो. तो म्हणत असतो की एक ना एक दिवस तुझं सत्य लवकरच समोर येणार आहे आणि कळणार आहे की तू आजपर्यंत काय काय केलेलं आहे, असं म्हणत इकडे रमाकांत धमकी देत असतो. आणि तेव्हा उदयकांताला म्हणतो की तू ना असाच डुलत तिथे नामस्मरण करत बसायचं, अजिबात चिवचिव करायची नाहीये, नाहीतर त्याचे परिणाम तुला भोगावे लागतील, एवढं लक्षात ठेव, असं म्हणत तो त्याला तिथे बांधून ठेवतो. त्याचं तोंडाला बांधतो आणि तिथून निघून जातो, कारण त्याने असं ठरवलेलं आहे की काहीही झालं तरीही याला इथून सुटू द्यायचा नाही, कारण उदयकांतला बदला घ्यायचा आहे. आजपर्यंत हे सगळं जे काही झालेलं आहे या सगळ्या गोष्टीचा बदला घ्यायचा आहे, त्यासाठीच ही सगळी तयारी चालली असं त्याने सांगितलेलं असतं. तर इकडे उदयकांत ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी करत आहे त्यावरून क्लिअर झालेलं असतं की काहीही झालं तरीही इकडे उदयकांतने आता रमाकांतला दम द्यायला सुरुवात केलेली असते. रमाकांत म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, इथं जर मी जिवंत राहिलो तर तुझं सत्य नक्कीच मी सगळ्यांच्या समोर आणणार आहे आणि तुझं आणि त्या वल्लरीचं बिंग फोडणार आहे, असं इकडे उदयकांतला रमाकांत बोलत असतो. इकडे मामा सुद्धा पासे शोधत आहेत, पासेच मिळत नाहीत. इकडे अर्णव ईश्वरीच्या मागे गुंड लागलेले असतात आणि त्याचबरोबर अर्णव आणि ईश्वरी ज्या पद्धतीने गुंडांशी लढत असतात ते मात्र पाहण्यासारखं आहे. काहीही झालं तरीही ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात त्यावरून तर क्लिअर होत असतं की या सगळ्या मागे नक्कीच कोणाचा तरी हात आहे. तर इकडे अर्णवने एका गुंडाची गचंडी पकडलेली असते आणि अर्णव त्या गुंडाची धुलाई करत असतो. त्यावेळेस जो लाल शर्ट घातलेला गुंड आहे तो हातामध्ये कोयता घेऊन अर्णवकडे धावून येत असतो आणि तेव्हा मात्र ईश्वरीचं लक्ष जातं आणि ईश्वरी गाडीतून पाहते. तेव्हा ईश्वरी गाडीतून उतरते आणि ज्या पद्धतीने ईश्वरीने त्या गुंडाचा हात पकडलेला आहे ते मात्र पाहण्यासारखं आहे. इकडे आता जेलमध्ये या राकेशचा वेगळाच गोंधळ सुरू आहे. मटक्यातलं पाणी संपलंय, मला पाणी हवंय, पाणी हवंय असा तो ओरडत असतो आणि त्याच वेळेस इकडे एक पोलीस तिथे येतो आणि तो पोलीस त्याला म्हणतो की ठीक आहे देतो मी पाणी, असं म्हणत तो पाणी आणायला जातो. मग मात्र त्याचा जो दुसरा पोलीस आहे ज्याला राकेशने मॅनेज केलेला आहे तो तिथे येतो आणि तो म्हणतो की इथे थांबा तुम्ही, मी बघतो, मी घेऊन येतो पाणी त्यांच्यासाठी. तेव्हा मात्र तो म्हणतो की खरंच? तेव्हा तो म्हणतो की हो हो इथे थांब, तू लक्ष दे. मग आता हा पोलीस जो आहे तो लॉकअपला बाहेरून लॉक लावत असतो. तेव्हा मात्र राकेश म्हणतो की अहो एवढ्यात कुठे पळून जाणार आहे मी, नाही पळून वगैरे जाणार कुठे, काही गरज नाही आहे लॉकअपला लॉक लावण्याची, असं तो सांगतो. ईश्वरीने मात्र त्या गुंडाचा हात पकडलेला आहे आणि त्याचा गळा सुद्धा पकडलेला आहे. सगळी ताकद एकवटलेली आहे, जणू काही ईश्वरीने दुर्गेचा अवतार धारण केलेला आहे अशी कंडिशन असते. तेव्हा अर्णव सुद्धा पाहत राहतो, कारण ईश्वरीने ज्या पद्धतीने त्या गुंडाला गाडीच्या बोनेटवरती पाडलेलं असतं त्यावरून तर क्लिअर होत असतं की ईश्वरी काय आता त्याला सोडत नसते, त्याची वाट तर लागलेलीच आहे. अर्णवने ज्या गुंडाला पकडलेलं असतं त्याला त्याने सोडून दिलेलं असतं
आणि तो ईश्वरीकडे पाहत असतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की सौदामिनी तिथं आलेली आहे आणि सौदामिनी म्हणत असते की एवढा माज दाखवायची काहीच गरज नाहीये. एकतर तुमच्याकडे पासेस नाहीयेत, त्यामुळे तुम्ही त्या स्पर्धेला येऊ शकत नाही. आणि तो अर्णवराजे शिर्के कुठे आहे? तो अजून आलेलाच नाही ना. तेव्हा आकाश म्हणतो की दादा नक्की पोहोचणार आणि दादा इथे पोहोचणारच आहे, त्यामुळं तुम्ही त्याची काळजी करू नका. तेव्हा मात्र सौदामिनी म्हणत असते की अजून फक्त आता किती वेळ राहिलाय ते बघ, कारण शक्यच नाहीये. एवढा कमी वेळ राहिलेला असताना पण एवढा कॉन्फिडन्स तू दाखवत आहे, त्यावरून मला तुझी कीव येते. इकडे अर्णवेश्वरीने गुंडांची धुलाई केली आणि ते निघत आहेत तेव्हा विठ्ठल रुक्मिणीची पालखी समोरून चाललेली आहे. तेव्हा अर्णव ईश्वरी दोघंही दर्शन घेतात आणि ईश्वरी इकडे अर्णवला सांगते की अर्णव सर, काळजी करू नका, देव आपल्या पाठीशी आहे, त्यामुळं अजिबात काळजी करायची गरज नाही. काही झालं तरीही आपण स्पर्धेला पोहोचणार आहोत, असा कॉन्फिडन्स ईश्वरीने अर्णवला दिलेला आहे. तर अर्णव आणि ईश्वरी ज्या पद्धतीने हे सगळं हँडल करत आहेत त्यावरून स्पष्ट झालेलं आहे की ते नक्की स्पर्धेला पोहोचणार. पण तिथे जो काही गोंधळ घातलेला आहे त्या सौदामीने येऊन तो मात्र कसा उधळला जाणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. इकडे आता वल्लरी रमाकांतला जिथे बांधून ठेवलेला आहे तिथं पोहोचलेली आहे. उदयकांत आणि त्याचबरोबर वल्लरी दोघंही रमाकांतला काही माहिती विचारत आहेत आणि रमाकांत मात्र सांगत असतो की मी ती माहिती तुम्हाला कधीच सांगणार नाही. आणि इकडे रमाकांतने सांगितले की लवकरच तुमच्या सगळ्यांचा पर्दाफाश होणार आहे आणि चिंटू तुमची वाट लावणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.